ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। भारतच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रचंड असा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होताना आपण सगळे बघत आहोत। त्यात परिपाठ म्हणून मालेगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व एकता मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्येमध्ये आगमन झालं त्या पिक्चरत या ठिकाणी एक आनंदोत्सव असा साजरा करण्यात आला। डीजे त्याचबरोबर रोषणाई दीपोत्सव आणि आतिषबाजी अशा पद्धतीचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे। निश्चितच ज्यावेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवासात गेले आणि
वनवास संपवून रावणाचा वध करून ज्यावेळेस परत अयोध्येमध्ये आले त्यावेळेस जो जल्लोष झाला होता, एका प्रकारच्या घराघरावर गुड्या उभारून एक आनंदोत्सव त्यावेळेस जो साजरा झाला होता, आज तर हे तर 500 वर्ष या ठिकाणी जो संघर्ष चाललेला होता, 500 वर्षाची एक प्रतीक्षा होती की या जन्मभूमी राम जन्मभूमीवर परत रामजी कधी विराजमान होतील. आज रामलल्लांचं आगमन झालं. प्रचंड असा उत्साह त्या ठिकाणी अयोध्येमध्ये कार्यक्रम झाला. अयोध्येत आज पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, पण हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेले असताना जवळपास असं वाटतं की एक वर्षभर त्या ठिकाणी दर्शनाला रीग लागेल, तरी सुद्धा या ठिकाणी रामलल्लांचं जे आगमन झालेलं आहे याचा आनंद मात्र काही कमी होणार नाही. आणि या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये नागरिकांना, एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कमी वेळामध्ये आवाहन केलं आणि प्रचंड असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि खास विशेष करून या ठिकाणी आपले या मतदारसंघाचे लाडके खासदार आदरणीय सुभाषजी बाबा भामरे यांनी आमच्या विनंतीला मान दिला. त्याचबरोबर जे मालेगावातील काही कारसेवक त्या ठिकाणी गेलेले होते, त्या कारसेवकांपैकी बरेचसे कारसेवक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.